नमस्कार. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TAT 2025चा रिझल्ट जाहीर झालेला आहे. आता या रिझल्ट आपल्याला कसा बघायचा आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आपल्याला 23 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या TAT संदर्भातील एक अपडेट आहे. त्याचा निकाल जाहीर झालेला आहे. आता हा निकाल आपल्याला कसा बघायचा आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या मोबाईलमधील क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे. जे ब्राउझर आपण यूज करताय त्यावर आपण ओपन करायचं आहे. आता इथे TET या पद्धतीने टाईप करून आन्सर की 2025 या पद्धतीनं आपल्याला सर्च करायचं आहे. सर्च केल्याच्यानंतर त्यावरती क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 यासारखा इंटरफेस दिसेल. याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण पेपर 1 ते 5वी मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, उर्दू माध्यम आपण ज्या माध्यमातून पेपर दिलेला आहे त्या माध्यमाचा आन्सर की आपल्याला डाउनलोड करायची आहे. ज्यांना हे माध्यम ओपन होत नसेल त्यांनी या ठिकाणी आपल्याला जे 3 डॉट दिसत आहेत या डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि अंतिम उत्तरसूची यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला या प्रकारचा इंटरफेस दिसेल. मराठी माध्यम यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण हिंदी माध्यम निवडला आहे की मराठी माध्यम निवडला आहे, इंग्रजी माध्यम निवडलं आहे, त्या माध्यमाची आन्सर की या ठिकाणी अंतिम म्हणजेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेची अंतिम ही उत्तरसूची असणार आहे. त्यामुळे हे एक लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे हे अंतिम आहे. याच्यावरती आपला पूर्णतः निकाल अवलंबून राहणार आहे. आता 1 ते 5वीचा मराठी माध्यमाचा आपण लिंक करणार आहोत. या पद्धतीने बघू शकता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 परीक्षा दिनांक 23 नोव्हेंबर 2025 पेपर 1 1 ते 5वी शिक्षकांकरिता मराठी माध्यम या पद्धतीने आन्सर की ओपन होईल. आन्सर की ओपन झाल्याच्या नंतर आपण बघू शकता आपण आन्सर या पद्धतीने आपली जी आन्सर की आहे माध्यम आहे ती निवडून आन्सर आपले चेक करून घ्यायचे आणि आपला निकाल चेक करायचा आहे. धन्यवाद.